सोलापुरातील दत्त चौक परिसरातील जुने श्री दत्त मंदिर इथं श्री दत्त जयंती निमित्त शनिवारी 14 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दत्त जन्मोत्सव मार्गशीर्ष शुक्ल 7 रविवारी 8 डिसेंबर रोजी दत्त चौक परिसरातील श्री जुने दत्त मंदिर इथं श्री दत्त पादुकांना रुद्राभिषेक करून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। शनिवारी 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त महाआरती, पालखी सोहळा, श्री जुने दत्त मंदिर भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आदी कार्यक्रम रात्री 8:30 ते 10:30 पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे सकाळी श्रींच्या मूळ पादुकांना लघुरुद्राभिषेक, सायंकाळी 5 ते 6:45 पर्यंत हरिभक्तपरायण नंदकुमार जोशी यांचं श्री दत्त जन्माचं कीर्तन, पाळणा आणि गुलाल, रात्री 9 वाजता महाआरती, पालखी आणि भजन सेवा होणार आहे। रविवारी 15 डिसेंबर रोजी श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती, रात्री 8:30 वाजता महाआरती आणि पालखीनं उत्सवाची सांगता होईल। तरी श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना श्री दत्त भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन श्री जुने दत्त मंदिरचे मालक विनय दिगंबर अंबलगी यांनी केलंय। श्री गुरुदेव दत्त। प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा दत्त जयंती हा कार्यक्रम दिनांक 8/12 रोजी रविवारी चालू झाला। श्री दत्त पादुकांना रुद्राभिषेक करून हा कार्यक्रम चालू झाला आणि त्यासहित गुरुचरित्र पारायण सुद्धा त्या दिवशी चालू झाले। तरी रोज दुपारी माध्यान्ह आरती आणि संध्याकाळी 7 वाजता नामजप, तसेच त्याच्यानंतर संध्याकाळची आरती आणि त्यानंतर भजन सेवा ही सुरू आहे। तसेच उद्या दिनांक 14 रोजी शनिवारी दत्त जयंतीचा सोहळा असेल। तरी सकाळी दत्त पादुकांना लघुरुद्राभिषेक करून सकाळी आरती होईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता श्री नंदकुमार जोशी ह्यांचे श्री दत्त जन्मानिमित्त कीर्तन संध्याकाळी 5 ते 6:45 पर्यंत चालेल। तसेच 6:45 दरम्यान दत्त जन्माचा सोहळा म्हणजेच पाळणा व गुलाल हा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर श्रींची महाआरती आणि भजन सुद्धा होईल। तसेच पुढच्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक 15 रोजी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होईल आणि तसेच उत्सवाची सांगता होईल। तरी सर्व दत्त भक्तांना विनंती आहे की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्री गुरुचरणी हीच प्रार्थना की सर्वांना गुरूंनी आशीर्वाद द्यावा।